नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मजेत असाल आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललोय दिंडीगड शिव मंदिरच्या इथे। खूप मस्त म्हणजे डोंगरावर मंदिर आहे, तर तिकडे जाऊया आणि मी तुम्हाला तिकडचं दाखवतो सगळं कसा काय विषय, तर बघत राहा। हे बघा मित्रांनो, आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचंय। हे बघा गाईज वॉटरफॉल। हे बघा आता आम्ही दिंडीगडच्या पायथ्याशी आलोय। डोंगर आहे आता, म्हणजे डोंगरच चढतोय आम्ही थोड्या पुढे। मोठा डोंगर आहे गाईज, खूप मोठा डोंगर आहे हा। रोड झाला पुढपर्यंत, आता गाडी जाईल थोड्या पुढपर्यंत आणि त्यानंतर चालत जावं लागेल। इथे आपले गाई बी पण आहेत आणि आता रस्ता असा आहे काहीतरी, तर गाडी जिथपर्यंत पुढे दाखवू आम्ही तुम्हाला कसा रस्ता आहे काय। तुम्ही नाही दाखवा म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवतो, असं त्याला म्हणायचंय। तो पहिल्यांदा कॅमेरा समोर येतोय, जरा घाबरलाय। तिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत जाऊ आणि मग त्यापुढे चालत जाऊ। हे बघा मित्रांनो, या रस्त्यावरून आम्ही असे चाललेलो आणि इथं आम्ही थांबलेलो जरा आणि इथे थोडंसंच वर आलोय। तर इकडे बघा असा काहीतरी व्ह्यू आहे। मागे एकदम हिरवगार वातावरण आहे सगळीकडे, मागून आता व्ह्यू आहे। वर जाऊन अजून चांगला व्ह्यू भेटणार आहे असं मला हे लोक बोललेत आणि बाकी सगळे हिरवगार आहे, मस्त वाटते। आम्ही जरा इथे थांबलेलो थोडंसं आणि आता आम्ही बसतो आणि पुढे जातो। पुढे वरून जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे। बघा मित्रांनो, उत्तराने धक्का द्यायला चालू करा। खराब रस्त्याची सुरुवात झालेली आहे, एकदम विचित्र परिस्थिती आहे, तरी गाडी खूप साथ देत आहे। हे बघा जंगली इलाका आहे, रस्ते खूप खराब आहे, विचित्रच काहीतरी आणि एकदम असा रस्ता आता, पण वातावरण एकदम मस्त आहे, सगळं हिरवगार आहे। आता अजून थोडं जायचंय वर, अजून थोडंसं। मित्रांनो तिकडे गाडी लावली आपण आणि आता आपल्याला असं इथून चालत जायचंय। फक्त एवढंच आम्ही वर आलोय, रस्ता पूर्ण असा आहे ना चढायला, मग ते थोडंसं वाट लागते। आता जरा पायऱ्या आल्यात इथे, आता जरा चांगलं वाटेल। इथून हा स्ट्रेट रस्ता आहे, पण आम्ही इथून जाणार क्योंकि लाईफ में कुछ थ्रिल चाहिए गाइस। हे बघा असं इथून जाऊ आणि आम्ही चप्पल घातलेत फ्लिप फ्लॉप। मित्रांनो आपला भगवा दिसतो तिकडे, तिकडेच जायचं आपल्याला। काय तिथं कार्तिकला खेकडा भेटलाय, हे बघा गाईस खेकडा भेटलाय, कसा बघतोय बघा, बघतो काय रागानं। हे बघा गाईस आतापर्यंत इथून तर असा व्ह्यू आहे, तिकडे एक नदी पण आहे, बाकीकडे असा विषय। अजून थोडं वर जायचंय, चला अजून वर जाऊ, वरून अजून चांगला व्ह्यू आहे असं हे लोक बोलतायत। तर वर जाऊन पण तुम्हाला दाखवतो काय विषय। बघा गाईस इथून एकदम टॉपवर आलो आम्ही, व्ह्यू बघा। असं काहीतरी व्ह्यू आहे इथून मागून आणि आपले मित्र परिवार खाली बसलेत, ते जरा दमलेत चालून। बघा आता आपल्या इथे फोटोशूट केला आम्ही, इथून असा काहीतरी व्ह्यू आहे आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे। तो आपला भगवा जो खालून दिसत होता आपल्याला, आणि ह्या अशा पायऱ्या आहेत, तर इथून आता आपण जाऊन पहिलं दर्शन घेऊया। बघा मित्रांनो लिंगेश्वर महादेव चॅरिटेबल, इथे आत मंदिर आहे आपलं, इथं बसून त्यांनी थांबायला सांगितले, पूजा करतायत ते, तोपर्यंत इकडूनचे नजारे दाखवतो तुम्हाला। हे बघा मित्रांनो हे मंदिर आहे, आपल्याला आज जायचंय पण त्यांनी आपल्याला थांबवलंय, ते पूजा वगैरे थोडी करतात। बाकी इथून पण खूप मस्त व्ह्यू भेटतो, माझ्या मागेच भाऊ आहे, प्राऊड आहे आम्ही, आणि ते मागून असा काहीतरी व्ह्यू भेटतो। तर आता इथे पण एक वर आहे, इथे जाऊ आता आपण सध्यासाठी, जोपर्यंत त्यांची पूजा वगैरे होते। ही जी नदी आहे ना मित्रांनो एकदम भारी वाटते, कारण ती अशी इथून फिरून येते आणि मग इथे परत अशी तिकडून राऊंड फिरते, बघायला खूप मस्त वाटते। बाकी आणि मग इथे हा रस्ता अशा पायरी बनवल्या आहेत वर जायला, वर म्हणजे कसं टेरिस टाईप आहे, ते फेन्स वगैरे लावलेली आहे आणि इथून पण मस्त नजारा भेटतो। हवा येत असेल, हवेचा आवाज
हे बघा, हे असं काहीतरी इथे बनवून ठेवलं आणि इथून आता जो व्ह्यू दिसतोय तो तुम्हाला दाखवतो मी. बघा, तिथून आपण आधी चालत आलेलो, मग इथे खाली आपण थांबलेलो आणि आता इथे या साईडला वर आलो आपण. कारण तुम्ही बघू शकता ना, म्हणजे ते मागे जे अशी फिरली आहे ना, तिकडून येऊन असं फिरली आहे आणि तिथे परत जाऊन त्या साईडला फिरली आहे. म्हणजे तिकडे या साईडला मग ठाणे वगैरे येतं आणि मग ही अशी जी पूर्ण हे मस्तच वाटते काहीतरी. बाकी मग आता आणि इथे असं मंदिर बनवलं गेलं, तिकडे ते फोटो वगैरे काढते आपली पब्लिक. बाकी एकदम मस्त वाटतं. इथे हे जे आपला भगवा झेंडा जो लावला आहे ते काहीतरी वेगळंच वाटतंय. बाकी इथे हिरवगार आहे सगळं, तेच बघून मजा येते. तर हे बघा, आम्ही इथे मंदिराच्या आत चाललो. इथे आपले गणपती बाप्पा, त्यांचा पण आशीर्वाद घेऊ. इथे आपल्या आई, त्यांचा पण आशीर्वाद घेऊ आणि आता मंदिरात जाऊ आपण. आपलं शिवलिंग आहे, आपले भाई पाया पडत आहेत. तर मी आता पाया एकदा बघून घ्या तुम्ही, मग मी पाया पडून घेतो. तर आपलं दर्शन झालं इथून आणि इथे बघा एवढे घंटे लावलेले आहेत. तर चला आता पाया पडून वगैरे आपलं झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की. आणि आता हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटू आपण एका नवीन व्लॉगमध्ये.